पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500, 1000च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर ग्रामीण भागात काही प्रमाणात पुन्हा वस्तू विनिमय पद्धतीवर व्यवहार सुरू झाल्याचं चित्र आहे. आपल्याकडील गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन, डाळी या वस्तू देऊन किराणा सामान ग्रामस्थ नेत आहेत. गेल्या 10 दिवसात अनेकांजवळचे सुट्टे पैसे खर्च झालेत. त्यामुळे अशा वस्तूंच्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागतात. 500च्या 1000च्या नोटा घेण्या झालेत. मग आता चलना दुकानदार तर घेईच ना झाले. मला दाणे गहू विकायला लागलेत, त्याच्या बदल्या सामान न्यावं लागले. ज्वारी किंवा गहू आणून द्यायचं, पावशेर असते त्याचं तेवढं माल आलेला घेऊन जायचं घरी. नोटा बंद झाल्यानंतर पर्याय नसल्यानं ग्रामीण भागातले दुकानदारही या वस्तू स्वीकारून माल देत आहेत. 500च्या नोटा बंद झाल्यात कंपल्सरी. तर लोक काय करतात, ज्वारी गहू कापूस वगैरे देतात आणून, ते घेऊन त्यांना आम्ही सामान वगैरे देतात. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यात आणि देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. ग्रामीण भागातही त्याचा परिणाम दिसून येतोय. पण त्यावर मात करण्यासाठी असा अनोखा उपाय ग्रामस्थांनी शोधून काढलाय. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.